पाणी कमी पिणं ही आजकाल समस्याच आहे. पण तुम्हाला माहितीये का आयुर्वेदाने काय सांगितलंय, की जेव्हा भूक लागेल तेव्हा अन्न खायचं आणि तहान लागेल तेव्हा पाणीच प्यायचं. तेव्हा तुम्ही इतर गोष्टी खाऊन चालणार नाही किंवा अगदी सरबत पिऊन सुद्धा चालणार नाही. पाण्याने जी तृप्ती मिळते, तहान भागते, ती दुसऱ्या कशानेही होणार नाही. आणि म्हणून जल हेच जीवन असं आपण म्हटलंय. पण हे पाणी पिताना, जेवताना आपण ते कमी प्रमाणात प्यायला हवं. जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी प्यायचं. मध्ये मध्ये जेवताना एखादा घोट पाणी प्यायलं तर हरकत नाही. आणि मग जेवण झाल्यानंतर तासाभराने जर पाणी प्यायलं तर आपण जे जेवलोय अन्न त्याचं पचन नीट होतं. आणि पाणी पिताना आपण जर ते कमी प्यायलं तरीही चालत नाही. दिवसभरात 2-2.5 लिटर तरी पाणी प्यायला हवं. आणि हे नाही प्यायलं गेलं, शरीरात उष्णता अधिक असेल तर मग आपल्याला अनेक मूत्रविकार होतात. युरिन स्टोन असेल किंवा जळजळ होते, तर हे सगळं होऊ नये म्हणून पहिला उपाय म्हणजे पाणी भरपूर पिणं. आणि दुसरा उपाय म्हणजे 2 तन्वीशता टॅब्लेट्स नियमितपणे रोज घेणं. आपण हे जर घेतलं तर मूत्रावाटे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि मूत्रशुद्धीसाठी मूत्रल असं हे तन्वीशता आहे. त्यामुळे युरिन साफ होण्यासाठी त्याचा अतिशय छान फायदा होतो. त्रास झाल्यावर औषध घेण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी रोज 2 तन्वीशता घेणं हे कधीही चांगलं.